त्याच्यानंतर मॅजेस्टिक प्रकाशन ते पुस्तक काढतंय. पण आमचं पहिल्यापासून असं म्हणणं होतं की हे नॉर्मल पुस्तकासारखं पुस्तक येऊ नये. ह्याचं कारण त्याचा एक तर स्पॅन मोठा आहे आणि ते व्हिज्युअली खूप रिच असायला पाहिजे. पुस्तक नुसतं वाचून नाही चालणार, तर ते आधी डोळ्यांनी आपण आणि ते सिनेमावर आहे. सिनेमा इज व्हिज्युअल्स. अगदी सिनेमा म्हणजे नुसते संवाद नव्हेत, सिनेमा इज व्हिज्युअल्स. त्याच्यामुळे म्हणजे दृकश्राव्य माध्यम म्हणतो ना आपण त्याला, तर त्याच्यामुळे ते दिसायला सुद्धा तितकंच सुंदर दिसायला हवं. म्हणून मग नूतन असगावकर आहे, मोठी डिझायनिंग करते पुस्तकांचं वगैरे, तिच्याकडे आम्ही गेलो. तिच्याशी माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे गेलो म्हणजे मी तिच्याशी बोलले. ती म्हणाली अर्थातच करीन. आणि मग तेच काम सुरू झालं आमचं. मग ते पेज मेकिंग, मग सगळं त्याचं जे काय पुढचं बाळणपण असतं त्याची प्रोसेस, ती जनरली आपल्याकडे असं होत नाही. आपल्याकडे लेखक लिहून देतो पुस्तक आणि मग प्रकाशक ते छापतो. मला असं होत नाही माझ्याकडनं. मला असं वाटतं की आपण बसायला पाहिजे डिझायनर बरोबर, डिझायनिंग पुस्तक करते तिच्याबरोबर किंवा त्याच्यावर जो कोणी असेल ते. नाही, ह्यापूर्वी मी एवढे एफर्ट्स घेतलेत की नाही माहीत नाही, घेतलेले नाही आहेत माझ्या पुस्तकासाठी. पण म्हणजे ह्याच्या आधी माझं एक पुस्तक आलं होतं, अशोक सराफचं आलं होतं तेव्हा मी होते. त्याच्या आधी एक आलं होतं तेव्हा मी इतकं सतत बसलेले नव्हते. ह्याचं कारण ते सोपं होतं पुस्तक. पण जेव्हा अशा प्रकारचं वेगळं पुस्तक असतं ना, तेव्हा आय थिंक आपण तिथे असावं असं मला वाटतं. अशोक सराफच्या वेळेला सुद्धा त्याचं सुद्धा डिझायनिंग, अशोक सराफचं जे शब्दांकन मी केलं आहे, मी बहुरूपी हे त्याच्या आत्मचरित्राचं, तर त्याचं सुद्धा डिझायनिंग नूतननीच केलं आहे. तर तेव्हाही मी होते की फोटो कुठे टाकले आहेत, काय म्हणजे कॅप्शन्स देणं, हे फोटो इथे यायला पाहिजेत का, नको का, म्हणजे एक एडिटोरियल आणि डिझायनिंग मिळून ते कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. इट्स नॉट जस्ट अबाउट द डिझायनर, इट इज ऑल्सो अबाउट द एडिटर. म्हणजे नुसतं लेखक नाही, तर लेखकांनी एडिटोरियल जबाबदारी घेऊन ते पुस्तकाचं अख्खं काय म्हणायचं त्याला, लेआउटमध्ये सहभागी असणं आवश्यक असतं.